भंडाराच्या माणेगाव बाजार येथील भेदराम गणपत फुलबांधे हे गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित सलून व्यवसाय चालवत असून समाजातील गरीब, अनाथ व गरजू नागरिकांसाठी ते सेवाभावाने कार्यरत आहेत। गेल्या 8 वर्षांपासून ते रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गरजू नागरिकांना मोफत कटिंग व दाढी सेवा देत आहेत। कोरोना काळातही त्यांनी घरोघरी जाऊन मोफत सेवा पुरवली। तसेच अनाथ आश्रम व सामान्य रुग्णालयामध्येही ते आपली सेवा वेळोवेळी देतच असतात। त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध स्तरावर त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे। स्वतःची आर्थिक परिस्थिती हालाकीची असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ नक्कीच प्रेरणादायी आहे। तर शासनाने अशा सेवाभावी कार्याला आर्थिक पाठबळ देणे ही काळाची गरज आहे। नमस्कार, माझे नाव आहे भेदराम गणपत फुलबांधे, माणेगाव बाजार। माझा छोटासा दुकान आहे सलून म्हणून। अजून सलूनच्या विरुद्ध दुसरे काम जे आपल्याला करणे आहेत, जे कोणाची सेवा जर करायची आहे, आपला काम दुकान आहे सलून नावाचा, दुसरे काम जर करायचे आहेत, मला सेवाभावी काम मला आवड आहे सेवा करायची। अजून मी दुसरा विचार केले का चला आपल्या दुकानच्या विरुद्ध दुसरे काम वगैरे केल्या पाहिजे, काही लोकांची सेवा केल्या पाहिजे। तर एक मी मनाला ध्येय घेतलो की आपल्यापासून या दुकानच्या जरियानं दुसरी सेवा केल्या पाहिजे। तरी ना भंडाराला मी जर जातो, कधी जर मला एखादी व्यक्ती मिळाला रस्त्याच्या कडेनं, तर तो मला दिसला, तर मला एक इच्छा होते, माझ्या मनात निर्माण तयार होते का चला त्या लोकांजवळ आपण गेल्या पाहिजे, त्यांची कटिंग वगैरे आंघोळ वगैरे केल्या पाहिजे। हे मला खूप चांगलं वाटते तशा लोकांच्या जवळ जाणे, करणे, त्यांची कटिंग वगैरे, नाही का। आणि गेल्या अनेक 8 वर्षापासून मी हे काम करीत आहो आणि मला पण प्रमाणपत्र सुद्धा मिळाले पालकमंत्र्याच्या हस्ते। बरेच ठिकाणचे नागपूरहून असो का भंडारा असो, मला बरेचसे प्रमाणपत्र मिळाले। माझी सेवा हे नेहमी शेवटपर्यंत, जोपर्यंत मी यावं, जोपर्यंत माझी सेवा नेहमी कंटिन्यू सुरूच राहील।